नेशन न्यूज, आपले हक्काचे व्यासपीठ। लाडक्या बहिणीच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांची माघार, पडताळणीच्या भीतीने अर्ज परत। राज्यातील हजारो महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आपले अर्ज मागे घेतले आहेत। पडताळणीत अपात्र ठरण्याच्या भीतीने महिलांनी माघार घेतली आहे। शासकीय कार्यालयामध्ये योजनेचे लाभ थांबवण्यासाठी महिलांचे विनंती अर्ज दाखल झाले आहेत। योजनेच्या लाभासाठीचे निकष आणि पडताळणी। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवले आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे। पडताळणीत अपात्र ठरल्यास कारवाई होण्याची भीती महिलांना वाटत आहे। त्यामुळे अनेक महिलांनी अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे। महिलांच्या मनात भीती। सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत सरसकट पैसे दिले जात होते, मात्र आता निवडणुकीनंतर अर्जांची फेरतपासणी होणार असल्याची चर्चा आहे। पडताळणी सुरू झाल्यावर आपण अपात्र ठरलो तर मिळालेले पैसे परत करावे लागतील, अशी भीती महिलांच्या मनात आहे। त्यामुळे अनेक महिलांनी अर्ज मागे घेतले। अर्ज मागे घेण्याची विनंती। अनेक महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत। आम्हाला या योजनेचे पैसे नको, योजनेचे पैसे थांबवण्याची विनंती महिलांनी केली आहे। शासकीय कार्यालयात अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत। लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे। यामध्ये लाखो महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत। अपात्र ठरल्यास दंड। लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरल्यास दंड वसूल करणार असल्याची चर्चा होती, मात्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे। सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.